नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं PB अकॅडमी या आपल्या चॅनलमध्ये. आज आपण मराठी व्याकरणातील म्हणी हा भाग पाहूयात. जुनी आपली माणसं पहा, बोलता बोलता काही शब्द वापरायचे टोमणे वाजा. तर हे म्हणी म्हणजे नेमकं काय? तर म्हणी या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणी म्हणजे कमी शब्दात मोठा अर्थ व्यक्त करणारे शब्द. लोकपरंपरेनुसार चालत आलेले अनुभव तज्जन्य भाष्य होय. हे भाषेला सौंदर्य प्राप्त करून देतात. एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलट पक्षी खोटी स्तुती करणं म्हणजे म्हणी होय. कमी शब्दात परिस्थितीचा अर्थ समजावून सांगणे म्हणजे म्हणी होय. चला तर मग आपण काही म्हणी पाहूयात त्यांच्या अर्थासहित. पहिली म्हण, पी हळद हो घरी. याचा अर्थ आहे अतिउतावळेपणा दाखवणे. दुसरी म्हण, नाचता येईना अंगण वाकडे. या म्हणीचा अर्थ आहे स्वतःचे काम न येता दुसऱ्यावर दोष ढकलणे. आपला हात जगन्नाथ. या म्हणीचा अर्थ आहे आपले काम स्वतः करणे स्वतः चांगले. आपलं काम आपण स्वतः करणे असा त्याचा अर्थ आहे. उंटावरचा शहाणा, मूर्ख सल्ला देणारा. विनाकारण गरज नसताना मूर्खपणे सल्ला देणाऱ्यांना उंटावरचा शहाणा म्हणतात. आंधळे दळते कुत्रे पीठ खाते. आता ह्या म्हणीचा अर्थ काय? तर एकाने कष्ट घ्यायचं व दुसऱ्याने त्याचा फायदा घेणे, याला आंधळे दळते कुत्रे पीठ खाते म्हणतात. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. ह्या म्हणीचा अर्थ काय? तर प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय फलप्राप्ती होत नाही, म्हणून म्हणतात मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. चला तर मग पुढची म्हण पाहूया. आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. ही म्हण खूप प्रचलित आहे. या म्हणीचा अर्थ असा, स्वतःच्या स्वार्थापेक्षा आधी महत्त्वाची कामे करणे. पुढची म्हण पाहूयात. अंथरूण पाहून पाय पसरावे. या म्हणीचा अर्थ आहे आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा, विनाकारण अतिखर्च करू नये. गड आला पण सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. या म्हणीचा अर्थ आहे महत्त्वाची गोष्ट मिळवली पण त्या मोबदल्यात मोलाची व्यक्ती गमावली. ही म्हण शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. पुढील म्हण आहे गरोज सरो अन वैद्य मरो. या म्हणीचा अर्थ आहे काम झाल्यावर मदत करणाऱ्याला विसरणे, जसं की सर्वजण करतात. पुढील म्हण आहे लेकी बोले सुने लागे. अप्रत्यक्षपणे दुसऱ्याला टोमणे मारणे. त्यालाही बोलायचं नाही पण त्याला समजलं पण पाहिजे. चला पुढची म्हण पाहूया. पुढची म्हण आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी. म्हणजे गरजवंताला अक्कल नसते. या म्हणीचा अर्थ आहे गरजवंताला अक्कल नसते. पुढची म्हण आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. या म्हणीचा अर्थ आहे आपल्या माणसाच्या नाशास आपणच कारणीभूत ठरणे. म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा हा लाकडाचाच असतो. पळसाला पळसाचे पाने तीनच. या म्हणीचा अर्थ आहे कुठेही गेली तरी मनुष्य स्वभाव हा तोच राहतो. अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अतिरेक हा वाईटच. पुढची म्हण आहे देश तसा वेश. परिस्थितीनुसार वागणे असा या म्हणीचा अर्थ होतो. देश तसा वेश. चला पुढची म्हण पाहूयात. रात्र थोडी सोंगे फार. रात्र थोडी सोंगे फार. या म्हणीचा अर्थ आहे कामे पुष्कळ त्या मानाने वेळ खूप कमी असणे. पुढील म्हण आहे अग अग म्हशी मला कुठे नेशी. याचा अर्थ आहे स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी दुसऱ्यांवर दोष ढकलणे. स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी दुसऱ्यांवर दोष ढकलणे. पुढची म्हण आहे आयत्या बिळात नागोबा. आयत्या बिळात नागोबा. या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा फायदा उठवणे. दुसऱ्याने स्वतःसाठी केलेल्या गोष्टीचा फायदा उठवणे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. म्हणजेच या म्हणीचा अर्थ आहे प्रत्येकाची वेळ ही येतेच. पुढील म्हण आहे बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. या म्हणीचा अर्थ आहे दोन्हीपैकी एक पर्याय निवडणे. पुढील म्हण आहे
आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. या म्हणीचा अर्थ आहे अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्त होणे. पुढील म्हण आहे असतील शिते तर जमतील भूते. या म्हणीचा अर्थ आहे जवळ पैसा असेल तरच लोक गोळा होतात. या पुढील म्हण आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी. अडला हरी गाढवाचे पाय धरी. या म्हणीचा अर्थ आहे गरजू माणसाला मूर्खाचीही विनवणी करावी लागते. पुढील म्हण आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. या म्हणीचा अर्थ आहे जो खूप शहाणपणा करतो त्याचे काम बिघडते. याचे पुढील म्हण आपण पाहूया. पुढील म्हण आहे आगीतून फुफाट्यात. आगीतून फुफाट्यात. या म्हणीचा अर्थ आहे एका संकटातून निघणे व दुसऱ्या संकटात अडकणे. पुढील म्हण आहे आवळा देऊन कोहळा काढणे. या म्हणीचा अर्थ आहे शिल्लक वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे. पुढील म्हण आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा. या म्हणीचा अर्थ आहे वस्तू स्वतःजवळ असून सर्वत्र शोधणे. असं बऱ्याच वेळा आपल्या बाबतीत सुद्धा होतं. पुढील म्हण आहे हातच्या काकणाला आरसा कशाला. या म्हणीचा अर्थ आहे स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टींसाठी पुराव्याची गरज नसते. पुढील म्हण आहे आईजीच्या जीवावर बाईजी उदास. या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. चला तर मग पुढील म्हण पाहूया. पुढची म्हण आहे आपल्याच पोळीवर तूप ओढणे. या म्हणीचा अर्थ आहे फक्त स्वतःचाच फायदा तेवढा साधून घेणे. त्याच्या पुढील म्हण आहे 36चा आकडा. 36चा आकडा या म्हणीचा अर्थ आहे विरुद्ध मत असणे. त्याच्या पुढील म्हण आहे आंधळे दळते कुत्रे पीठ खाते. या म्हणीचा अर्थ आहे एकाने कष्ट घेणे व दुसऱ्याने त्याचा फायदा घेणे, फायदा उठवणे. तेरड्याचा रंग 3 दिवस. तेरड्याचा रंग 3 दिवस. या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या कार्य काही दिवस जोरात चालणे व नंतर ते कार्य बंद पडणे. पुढील म्हण आहे आधी पोठोबा मग विठोबा. या म्हणीचा अर्थ आहे आधी पोटाची सोय करणे त्यानंतर देवधर्म करणे. पुढील म्हण आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. या म्हणीचा अर्थ आहे जो माणूस जास्त शहाणपणा करायला जातो त्याचे काम होत नाही. चला पुढची म्हण पाहूया. पुढची म्हण आहे आधी शिदोरी मग जेजुरी. आधी शिदोरी मग जेजुरी. या म्हणीचा अर्थ आहे आधी भोजन मग देवपूजन. आधी भोजन मग देवपूजन. पुढील म्हण आहे दुष्काळात 13वा महिना. या म्हणीचा अर्थ आहे आधीच संकटे त्यात आणि भर. आधीच संकटे त्यात आणि भर. पुढील म्हण आहे नव्याचे 9 दिवस. या म्हणीचा अर्थ आहे कोणतीही गोष्ट नवीन असताना त्या गोष्टीचे कौतुक फार काळ टिकत नाही, ते थोडेच दिवस टिकते. पुढील म्हण आहे आचार्य भ्रष्टी सदा कष्टी. या म्हणीचा अर्थ आहे ज्याचे आचार विचार चांगले नसतात तो नेहमी दुःखी असतो. चला पुढची म्हण बघूया. पुढची म्हण आहे वासरात लंगडी गाय शहाणी. या म्हणीचा अर्थ आहे अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो. पुढची म्हण पाहूयात आपण आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट. या म्हणीचा अर्थ आहे स्वतःचे ते चांगलं आणि दुसऱ्याचं ते वाईट. चला पुढची म्हण पाहूया. पुढची म्हण आहे आपण हसे लोकाला. आपण हसे लोकाला शिंबूड आपल्या नकाला. या म्हणीचा अर्थ आहे ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपला देखील असणे. पुढची म्हण आहे रात्र थोडी सोंगे फार. रात्र थोडी सोंगे फार. या म्हणीचा आहे काम भरपूर पण वेळ कमी असणे. पुढील म्हण आहे आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते. या म्हणीचा अर्थ आहे आधी आचरण बिघडते नंतर दशा बदलते. पुढची म्हण पाहूया नाकाचा बाल. या म्हणीचा अर्थ आहे अत्यंत प्रिय व्यक्ती. पुढील म्हण आहे
अचाट खाणे मसनात जाणे. या म्हणीचा अर्थ आहे खाण्यापिण्यात अतिरिक्त झाला तर त्याचे परिणाम वाईट होतो. पुढील म्हण आहे आई जेवू घालेना बाप भीक मागू देईना. या म्हणीचा अर्थ आहे दोन्ही बाजूने संकटात अडकलेला असणे. जर आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप, नवोदय, SMTS, राज्य शासनाच्या सर्व प्रज्ञाशोध परीक्षा यांसाठी उपयुक्त असलेली माहिती, सर्व शैक्षणिक माहिती आपणास आमच्या चॅनेलवर जरूर मिळतील. आपणास अन्य कोणताही शैक्षणिक व्हिडिओ हवा असेल तर आपण आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. आपणास ज्या विषयावरती शैक्षणिक व्हिडिओ हवा असेल तो आम्ही आपणास आपल्यासाठी घेऊन येण्याचा जरूर प्रयत्न करू. चॅनेलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.